पावसाळ्याच्या आधी उन्हाळा असतो. उन्हाळ्यामधलं वातावरण अगदी गरम असतं. त्यानंतर पाऊस सुरू होतो. पावसाचं पाणी काय करतं, जे गरम झालेली जमीन आहे त्यातील उष्णता आधी शोषून घेतं आणि त्यामुळे वातावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू आणि विषाणू तयार होतात. आणि पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस पडलेला असतो. माती जमीन ही चिकचिक झालेली असते आणि पावसाळ्यामध्ये आपलं शरीर देखील असं चिकचिक आर्द्रतेने भरलेलं असतं. आणि अशा वेळी जर आपण आपल्या तब्येतीची, आपल्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर विविध आजार आपल्याला उद्भवू शकतात. तर आयुर्वेदानुसार पावसाळ्यामध्ये आपलं अग्निमांद्य होतं असं सांगितलं आहे. कारण की पावसाळ्यातील पावसाचं जे पाणी असतं ते अम्लविपाकी असतं, जे आपल्या पचनक्रियेला मंद करतं आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये ह्या काळामध्ये पित्त साचायला सुरुवात होते. दुसरं म्हणजे वातावरणामधील थंडावा, गारवा, जे आपल्या शरीरातील वातदोष वाढण्यास कारणीभूत ठरतं. वाताचे गुणधर्म बघताना आपण बघितलं आहे की वात हा शीतगुणांचा असतो, म्हणून वातावरणातील शीतता, थंडावा हा वातदोष वाढते. तुम्ही बघितलंच असेल, या 8-10 दिवसांमध्ये तुम्हाला नक्कीच गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी असे जे सांध्याचे दुखणे असतात किंवा त्या ठिकाणची जी सूज असते ती वाढलेली असते. तर ती ह्याच कारणामुळे. तर अशा प्रकारे पावसाळ्यामध्ये अग्निमांद्य, पित्ताचा संचय आणि वाताचा प्रकोप होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि म्हणूनच आपण पावसाळ्यामध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.